तर एक देश एक निवडणूक म्हणजे काय ते आपण बघतो। एक देश एक निवडणूक पद्धत 2029 ला अस्तित्वात आणण्याचे प्रयत्न आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होतील। दुसऱ्या टप्प्यात 100 दिवसात स्थानिक स्वराज्य निवडणुका ज्या आहेत त्या घेण्याचे प्रयत्न असतील। लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक निवडणुकांसाठी एकच मतदार यादी असेल। नागरिकांना दोन्ही निवडणुकांसाठी एकाच वेळी मतदान करता येणार आहे। एक देश एक निवडणुकीसाठी घटना दुरुस्ती आवश्यक आहे। घटना दुरुस्तीसाठी लोकसभेमध्ये 363 खासदारांचा पाठिंबा आवश्यक आहे। तर एक देश एक निवडणूक म्हणजे काय ते आपण बघतो। एक देश एक निवडणूक पद्धत 2029 ला अस्तित्वात आणण्याचे प्रयत्न आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होतील। दुसऱ्या टप्प्यात 100 दिवसात स्थानिक स्वराज्य निवडणुका ज्या आहेत त्या घेण्याचे प्रयत्न असतील। लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक निवडणुकांसाठी एकच मतदार यादी असेल। नागरिकांना दोन्ही निवडणुकांसाठी एकाच वेळी मतदान करता येणार आहे। एक देश एक निवडणुकीसाठी घटना दुरुस्ती आवश्यक आहे। घटना दुरुस्तीसाठी लोकसभेमध्ये 363 खासदारांचा पाठिंबा आवश्यक आहे।